माझ्या मित्रांनी जाऊन पूर्ण बघितलं होतं, पण विचार हाच होता की बाबा एवढं महागाचं मशीन घ्यायचं आणि माझं ते रिझल्ट नाही आला, लोकांनी नाही घेतलं तर काय करायचं, ह्या विषयावरच मी अडलो होतो. त्याच्यानंतर लोहार सर इथं आहेत, मला 1.5 वर्षापूर्वी मला वाटते घरी येऊन मला सांगितलं होतं आणि त्यावेळी पण मी गप्प बसलो, कारण का डिसीज कुठले नव्हते घरी किंवा कुठले प्रॉब्लेम नव्हते, म्हणून मी त्यावेळी पण गप्प बसलो. परंतु 2021ला मला माझ्या वडिलांना पॅरालिसिस झाला, भरपूर ट्रीटमेंट केली तरी पण कुठला म्हणजे इलाज होत नव्हता. आणि गेले जर बघितलं त्याच्यानंतर बहिणीला पण प्रॉब्लेम झाला होता, त्यावेळी पण ते मला पाणी कुठे भेटलं नाही किंवा मशीन. त्याच्यानंतर मी विचार केला की घरात माझे डिसीज एवढे चालू आहे, मग त्याच्यावर विचार करत होतो. पण सरांना मी डायरेक्ट बोलू शकत नव्हतो की सर आणि मला मशीन पाहिजे, कारण का ती मला 1.5 वर्षापूर्वी भेटले होते, त्यांनी कन्व्हिन्स भरपूर केलं पण मी ते कन्व्हिन्स झालो नाही. त्याच्यानंतर महेश सर पाटील सर आणि मी जवळ 1 वर्ष एकत्र होतो आणि त्याला मी टेक्निशियन असल्यामुळे आरोग्य मला ही मशीन जोडण्यासाठी बोलवत होते. मी टेक्निशियनमध्ये बसवल्यात पण जवळ 7-8 मशीन बसवल्या. पण सरांना मी एवढंच म्हणायचं की सर कॅगन विषय चांगला आहे आणि मशीन चांगलं आहे, सर घेऊया, आपण काम नाही केलं तरी चालेल पण घरातल्यासाठी घेऊया. आमच्या दोघांचंच डिस्कस चालू होतं. सर म्हणायचे काय सर महाग आहे हो, नको घ्या. पण ज्यावेळी सरांच्या माध्यमातून मग प्रभू सरांना रिझल्ट आला त्यावेळी सर म्हटले की बाबा आपण पण चालू करूया. त्याच वेळी निर्णय घेतला. गेली 2 महिने झालं माझ्या घरी मशीन आहे. 2021ला वडिलांना पॅरालिसिस झाला होता. आता गेले 9 महिने झाले वडिलांना चालता येत नव्हतं आणि आम्ही धरून घेऊन गेल्याशिवाय ते चालत नव्हते. आता 2 महिने कंटिन्यू मी पाणी देतोय, एवढा चांगला रिझल्ट आला आहे की त्याला आम्ही धरत पण नाही. स्वतःहून जातात टॉयलेटला, बाथरूमला सगळे जातात, पण बाहेर काय जर ते घरातल्या घरात फिरतात. एवढा चांगला रिझल्ट आला. तेच जर बघितलं मी गावात माझ्या मशीनचं पाणी मी शेअर करतोय, त्याचा रिझल्ट बघितला तर गेले 8-9 वर्ष मी आरोचे काम करतोय. पण इथं कुणी मला सांगितलं नाही आरो बसवल्यानंतर किंवा माझे बीपी शुगर कमी झाले किंवा माझे प्रॉब्लेम कमी झाले. पण हे बसल्यानंतर एवढं पॉझिटिव्ह